सोलापूरसारख्या आम्ही सपाट मैदानी भागातील असल्यामुळे डोंगरातील शहरं फिरण्याची आम्हाला जास्त सवय नाही आहे। त्यामुळे निश्चितच बुलढाणा भाग या ठिकाणी गाडी चालवताना आम्हाला मजा वाटत होती, कारण डोंगर जंगल हेच आमच्यासाठी म्हणजे नेहमी दिसणाऱ्या गोष्टी नाही आहेत। शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा निघालो अजिंठ्याला। अजिंठा हे संभाजीनगर जिल्ह्यात आहे, त्यामुळे जाताना आम्हाला परत उलटा प्रवास करावा लागला आणि रात्री जो रस्ता बंद होता ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणाच्या अलीकडचा, तिथूनच आम्ही गेलो आणि बुलढाणा पण छान शहर वाटलं। रात्री काय आम्हाला दिसलं नव्हतं, आम्ही ॲक्च्युली एका हॉटेलात जेवलो होतो, ते डोंगराच्या बाजूलाच होतं, पण रात्री दिसलं नाही, पण सकाळी आम्हाला दिसलं ते व्यवस्थित। आणि या दिवशी एकादशी असल्यामुळे आम्ही फराळी गजानन महाराज मंदिरातच प्रसादालय केला होता आणि एवढं सगळं झाल्यावर मग आम्ही अजिंठ्याच्या दिशेने निघालो। एकदा अजिंठ्याला पोचलं की तुम्हाला कार पार्क करून पुढे सरकारी बसने किंवा एसटी बसने पुढे जावं लागतं आणि इथं छोट्याशा जंगलातून रस्ता आहे लेण्यांपर्यंत जाण्यासाठी आणि प्रवासही छानच आहे हा पण, म्हणजे पूर्ण जंगलातून प्रवास आहे। साधारणतः 20 ते 25 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा प्रवास आपण म्हणू शकतो आणि आजूबाजूला सगळे डोंगर जंगल आणि अधूनमधून काही प्राणी जसं की हरण वगैरेही दिसतात आणि हे सगळं झालं की आपण पोहोचतो लेण्याच्या पायथ्याशी। तिथं विविध दालनं आहेत, रिसेप्शन वगैरे आहे, तिथून माहिती घेऊन मग आपण पुढे लेण्या फिरू शकतो।
अजिंठा लेणी हे महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा गावाजवळ आहे. या लेणींना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे आणि त्या भारतीय संस्कृती, कला आणि वास्तुकलेचा अमूल्य ठेवा मानल्या जातात. या लेणींचा इतिहास इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 5व्या-6व्या शतकापर्यंत पसरलेला आहे. सुरुवातीला सातवाहन काळ आणि नंतर वाकाटकांचा काळ, या काळात या लेण्यांचं खोदकाम झालेलं आहे. प्रामुख्याने या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा, जीवनघटना आणि जातक कथांचे चित्रण झालेले आहे. तसंच रंगीत आणि जिवंत भित्तिचित्रे आहेत आणि अनेक प्रार्थनागृह, ज्याला चैत्यगृह म्हणतात, तीही आहे. आणि कला आणि संस्कृतीचं हे भारतीय कलांचं उत्तम उदाहरण आहे. आणि सन 1983 साली युनेस्कोने या जागेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. अजिंठ्याच्या लेण्या बघून झाल्यावर आम्ही निघालो नाशिकच्या दिशेने. मग जाताना आम्हाला समृद्धी महामार्ग लागला आणि या महामार्गावर आम्ही पहिल्यांदा गाडी चालवत होतो. त्यामुळं कितीने चालवली, किती वेगाने चालवले हे तर मी तर सांगू शकत नाही, कारण चालवण्याचा अनुभव भन्नाट होता. पण सुरक्षितपणेही चालवत होतो हेही आम्ही नमूद करतो.